बिल्डरने पोझिशन डिले केलेला आहे म्हणून अजूनही तुम्ही फक्त वाटच बघताय का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. डेव्हलपरने डिले केला म्हणून प्रत्येक वेळी कस्टमरचंच नुकसान झालं पाहिजे असं नाही आहे. सगळ्यात आधी तुमचं ॲग्रीमेंट बाहेर काढा आणि त्याच्यामध्ये चेक करा की त्यामध्ये तुमचं पोझिशन डेट जे आहे ते काय मेन्शन केलं आहे. कारण फक्त रेरा एक्सटेन्शन मिळालं म्हणून बायरची कमिटमेंट डेट ही पुढे जात नाही. पण बरेच लोक इथे शांत बसतात. ग्रेस पिरियड चालू आहे, सगळेच प्रोजेक्ट डिले आहेत, कोविडमुळे झालंय. अशी जर उत्तरं तुम्हाला मिळत असतील तर विचार करा, खरी रियालिटी ही पूर्णपणे वेगळी असू शकते. प्रत्येक प्रोजेक्ट वेगळा असतो, प्रत्येक डिले वेगळा असतो आणि प्रत्येक केस सुद्धा वेगळी असू शकते. रेराने सुद्धा सांगितलेलं आहे की प्रत्येक डिले हा कोविडमुळेच झाला आहे असं होत नाही. डेव्हलपरला द्यावं लागतं प्रॉपर रिझन विथ प्रॉपर व्हॅलिड प्रूफ. त्यामुळे आजच तुम्ही 4 गोष्टी चेक करा: पोझिशन डेट, डिले रिझन, प्रोजेक्ट स्टेटस आणि कंपेन्सेशनची इलिजिबिलिटी काय आहे ती. कारण आपलं घर ही फक्त प्रॉपर्टी नसते, ही आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट सुद्धा असते. तुमचे अधिकार समजून घ्या, कारण कंपेन्सेशन क्लेम म्हणून ॲज पर रेरा तुम्ही डेव्हलपरला इंटरेस्ट चार्ज करू शकता. शेअर करा तुमच्या मित्राला की जो अशा डिले पोझिशनमुळे टेन्शनमध्ये आहे आणि अशाच रिअल इस्टेट टिप्ससाठी आमचं चॅनल फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.